महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड अशा उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात शुक्रवारी उमरगा येथे जात उपवर्गीकरण विरोधी कृती समिती उमरगा तालुका यांच्या वतीने भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चामध्ये तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, आंबेडकरी कार्यकर्ते, संविधान प्रेमी नागरिक तसेच युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महामोर्चा दरम्यान शासनाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला। हा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या सामाजिक एकतेला तडा देणारा असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। शासनाने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली। यावेळी शासनाकडे 5 प्रमुख मागण्या करण्यात आल्या। त्यामध्ये बरड समितीचा संपूर्ण अहवाल सार्वजनिक करावा, जात उपवर्गीकरणाची प्रक्रिया तत्काळ रद्द करावी, कंत्राटी नोकर भरती बंद करून अनुचित जाती जमाती वर्गातील रिक्त पदांचा अनुशेष भरावा, आरक्षणाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करावी, तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारातील अन्यायकारक अटी रद्द करून मागासवर्गीयांवरील अन्याय अत्याचार तत्काळ थांबवावेत अशा मागण्यांचा समावेश होता। या महामोर्चाला माजी आमदार ज्ञानराज चौगुले, हरीश डावरे, कैलास शिंदे, सभापती ॲडव्होकेट आकांक्षा चौगुले, SK चेले, विजय वाघमारे, दिलीप भालेराव, रामभाऊ गायकवाड, ॲडव्होकेट शीतल चव्हाण, अशोक बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। महामोर्चाचे नियोजन आणि आयोजन जात उपवर्गीकरण विरोधी कृती समिती उमरगा तालुका यांच्या वतीने करण्यात आले असून या आंदोलनाला तालुक्यातील विविध संघटनांनी मोठा पाठिंबा दर्शवला आहे। बाबासाहेबांच्या विचारावर 59 जातीच्या गुन्ह्या गोविंदानं नांदत हे त्याचं उदाहरण आहे। आज कुठंतरी आमच्यात आपसात मतभेद बुद्धिभेद करण्याचं काम या सरकारच्या वतीनं केलं जातंय। उपवर्गीकरणाची काही गरज नसताना सुद्धा हे उपवर्गीकरण मांडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून करण्याचं काम केलं जात आहे। खऱ्या अर्थाने जर आपण एक बघितलं तर हे जर करायचं असेल, घटनेत बदल करायचा विचार जर असेल सरकारचा, तर त्यांनी एक समिती नेमलेली आहे। त्या समितीच्या संदर्भात आता बोलत असताना या ठिकाणी सन्माननीय ॲडव्होकेट चव्हाण साहेबांनी सांगितलं की न्यायमूर्ती आनंदजी बद्दर यांची एक व्यक्तीची समिती नेमलेली आहे। ती योग्य का? ती बिलकुलच योग्य नाही। हे 13% आरक्षण संविधानात मार्फत मिळालेलं, बाबासाहेबांनी दिलेलं आम्हाला आरक्षण, त्यात बदल करण्याचा अधिकार एका व्यक्तीला, आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं त्या बद्दल समितीच्या बाबतीत तर त्यांचा अहवाल अजूनही आपल्याला प्राप्त झाला नाही। तो अहवाल सार्वजनिक व्हायला पाहिजे, त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे, लोकांतून मतं मागवली गेली पाहिजे। मग देशातलं धोरण ठरवत असताना त्या विधानमंडळात असेल, लोकसभेत असेल, तुम्ही काय बदल करायचा तो नंतरचा भाग जाईल, पण त्याआधी तो अहवाल आम्हाला वाचण्यासाठी प्राप्त व्हायला पाहिजे, तेही झालेलं नाही। आणि आज आपण बघितलं तर त्या अहवालाच्या म्हणजे बद्दर समितीच्या बाबतीत एक व्यक्ती न करता जातीच्या संवेदनशील जातीच्या बाबतीत व्यापक विचार, समाजदृष्ट्या गुंतागुंतीचा विषय असणाऱ्या यासाठी जे आमच्या जातीची काही मंडळी या कमिटीत असायला हवी, त्यांच्या माध्यमातून याच्यावर अभ्यास करून उपवर्गीकरण करणं गरजेचं की नाही गरजेचं आहे याचा अहवाल सुद्धा मागवणं गरजेचं आहे। पण तसा विचार केला जात नाही। त्याबद्दल मी या सरकारचा निश्चितपणानं तुम्हा सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं निषेध व्यक्त करतो की आमच्यात कुठल्याही भांडणाला तुम्ही काय म्हणून आमच्यात भांडण लावण्याचं काम करता। आता आधी बघितलं ओबीसी आणि मराठा हा वाद आता संपुष्टात येत आहे। आता आपल्या ताणीपुरा आपण भांडणं करावीत आणि त्याचा फायदा म्हणजे इंग्रजाची जी नीती मंडळी जाते त्या नीतीप्रमाणे आपसात भांडण लावण्याचं काम करण्याचं काम केलं जात आहे। अनुसूचित जातीतील तज्ञांचा या कमिटीत अभाव आहे, तर करायचं असेल तर त्या कमिटी तशी तयार करावी, काही सदस्य घ्यावेत ही विनंती करतो। त्याचबरोबर नैसर्गिक न्यायाच्या तत्वाच्या माध्यमातून आपण जर विचार केला, कायद्याने एक मूलभूत तत्व आहे ज्यांच्यावर परिणाम होणार आहे, म्हणजे आम्ही सगळे 13% लोकांचे एकूण घेतलं पाहिजे। SC समाजातील तज्ञ नसल्यामुळे जे होतंय त्या बाबतीत मी आता सांगितलं तसा डाटा संकलन करण्यासाठी सुद्धा आमच्या समाजातील प्रतिनिधी निश्चितपणे गरजेचे आहेत। ते डाटा संकलन सुद्धा व्यवस्थितपणे केलं जात नाही। या एकंदरीत होणाऱ्या वर्गीकरणामुळे आम्हाला खूप मोठा सेटबॅक या ठिकाणी बसणार आहे। त्याबद्दल मी असं म्हणेन हे उपवर्गीकरण करत असताना उपवर्गीकरण रद्द करा, संविधानाचा सन्मान करा, सामाजिक न्यायावर घाला नको,
उपवर्गीकरणाला थारा नको, उपवर्गीकरणाचा निषेध असो. संविधान जिंकले, अन्याय निश्चितपणानं होणार नाही आमच्यावर. त्यामुळे हे संविधान टिकवायचं असेल तर आमची ही एकत्रित असलेली लढाई लढण्यासाठी आपण सर्वजण या पुढच्या कालखंडात याही पेक्षा तीव्र आंदोलन करायची गरज पडली तर आपण निश्चितपणानं साथ द्यावी अपेक्षाही मी या ठिकाणी. परिस्थिती खूप कठीण आहे. मी तुमचं कौतुक करतो. आता या परिस्थितीत सुद्धा आता जर कोणी सांगितलं असतं आपण सगळ्याला भोजनाची व्यवस्था केली, आपण चला भोजनाला एका ठिकाणी जाऊ, तुम्ही कोणी आलं नसते, पण लढण्यासाठी तुम्ही एकत्रित आलात. त्यामुळं तुम्ही कौतुकाचाच पात्र आहात. एकजूट आमची ताकद आहे. हक्कासाठी आपण लढत राहू. एकच आवाज, एकच निर्धार. उपवर्गीकरणाचा निश्चित धिक्कार असेल. या उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने जर आपण एकत्रित पदोन्नतीच्या बाबतीत आपल्या मागासवर्गीयांच्या जर बघितलं, त्याविषयी सांगत असतात, त्याच्यावर कसे परिणाम होतील याचा जर अभ्यास केला तर सर्व टप्प्याच्या बाबतीत शासन निर्णय 25 मे 2004 पदोन्नतीतील आरक्षण सर्व टप्प्यावर लागू आहे. कनिष्ठ श्रेणीतून वरिष्ठ श्रेणीत पदोन्नती देताना संपूर्ण प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना समान वाव मिळतो. जर उपवर्गीकरण केले तर वरिष्ठ पदावरील अनुसूचित जातीच्या आधीच मर्यादित असले प्रतिनिधित्व या नंतरच्या कालखंडात विखुरले जाऊन कमकुवत करण्याचा या सरकारचा डाव आहे. त्यामुळं आमच्या बांधवांना नोकरीचे असलेलं आरक्षण आहे, त्याची पदोन्नती आहे, त्याच्यावर घाला घालण्याचं सुद्धा या सरकारचं पुढच्या कालखंडातलं धोरण आहे. बिंदू नामावली ज्याला आपण रोस्टर म्हणतो, जे नोकरीत आहे त्यांना माहित आहे 100%च्या मानानं आपलं जर बघितलं तर आपल्या आरक्षणाच्या जागा त्या पहिल्यांदा भरल्या जातात आणि नंतर मग दुसऱ्या जागा भरल्या जातात. हे आपणाला घटनेमुळे प्राप्त झालेलं आहे, बाबासाहेबांमुळे प्राप्त झालेलं आहे. त्याच्यात जर आता हे उपवर्गीकरण केलं तर निश्चितपणे त्यातही बदल पडेल आणि नंतर आपल्याला आपल्या मुलाबाळांना भविष्य काळातल्या खूप मोठ्या अडचणी. GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव.